नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 संदर्भातील अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR समजून घेणार आहोत. तर या GRमध्ये खाजगी जमीन प्लस खाजगी विकासक प्लस सौर प्रकल्प यांना मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफी कशी मिळेल यासाठीची SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर करण्यात आली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा GR शासन निर्णय दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी ऊर्जा व महसूल विभागाने जारी केला आहे. योजना आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. याचा उद्देश शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, कृषी फीडर सौर ऊर्जेवर चालावेत, सौर प्रकल्प उभारणी सुलभ करणे. तर ही योजना नेमकी काय आहे? तर या योजनेअंतर्गत खाजगी विकासक खाजगी शेतजमिनी भाडेपट्ट्यावर घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभारतात. वीज थेट MSEDCLला विकली जाते म्हणजे PPA. तर यासाठी जमीन NA करण्याची गरज नाही, जमीन कृषीच राहते. नंतर मुद्रांक व नोंदणी शुल्क माफी का? तर पूर्वी भाडेपट्टा किंवा उपभाडेपट्टा नोंदणी करताना मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क लागायचे. आता शासनाने ठरवले आहे की सौर कृषी वाहिनी योजना 2.0 साठी खाजगी जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांना 30 वर्षासाठी पूर्ण माफी देण्यात येईल. नंतर SOP म्हणजे काय? तर काही विकासक सवलतीचा गैरवापर करत होते, त्यामुळे शासनाने SOP म्हणजे नियमावली तयार केली, जेणेकरून फक्त पात्र प्रकल्पांनाच माफी मिळेल. तर SOP मधील महत्त्वाच्या अटी पाहूया. नंबर 1, PPA आवश्यक म्हणजे भाडेपट्टा नोंदणी करताना MSEDCL सोबतचा पॉवर परचेस ॲग्रीमेंट म्हणजे PPA जोडणे बंधनकारक. नंबर 2, पात्रता प्रमाणपत्र आवश्यक म्हणजे महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांचे पात्रता प्रमाणपत्र नसल्यास माफी मिळणार नाही. नंबर 3, आधी भरलेले शुल्क परत मिळणार नाही म्हणजे 23 जुलै 2025 पूर्वी जर कुणी मुद्रांक किंवा नोंदणी शुल्क भरले असेल तर रिफंड मिळणार नाही. नंबर 4, अटींचा भंग झाला तर सौर प्रकल्प उभारला नाही किंवा सवलतीचा गैरवापर केला तर संपूर्ण शुल्क, व्याज, दंड शासनाला भरावा लागेल. नंबर 5, माफी कालावधी म्हणजे ही माफी फक्त 30 वर्षासाठीच, पुढील मुदतीवाढीसाठी त्यावेळेचे नियम लागू होतील. नंबर 6, बांधकाम नियम म्हणजे स्थानिक प्राधिकरणाची परवानगी आवश्यक, जमीन फक्त सौर प्रकल्पासाठीच वापरायची. नंबर 7, जमीन वादाची जबाबदारी म्हणजे भविष्यात जमीन वाद झाल्यास ऊर्जा विभाग किंवा महावितरण जबाबदार नाही. नंतर नियंत्रण व तपासणी पाहूया. तर ऊर्जा विभाग अंमलबजावणी एजन्सी वेळोवेळी तपासणी करणार, नियम मोडल्यास कारवाई निश्चित. नंतर दंडात्मक तरतुदी. तर खोटे कागदपत्र, फसवणूक, कायदेशीर कारवाई, दंड प्लस व्याजासह शुल्क वसुली. तर शेतकऱ्यांसाठी काय फायदा? तर शेतकऱ्यांना दिवसा वीज, जमीन NA न करता भाडे उत्पन्न, कोणताही कर नाही आणि दीर्घकालीन फायदा. तर मित्रांनो, हा GR शेतकरी विकासक सौर ऊर्जेसाठी खूपच फायदेशीर आहे, पण नियम पाळले तरच सवलत मिळेल, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.